झालं? हॅलो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता काही 7-8 दिवस झाले. लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जबाबदारी निवडणूक आयोगाची. कालपासून एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, शिवसेना, यांनी आपल्या यादीमध्ये 2 चुका केल्या. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे, पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं. एकनाथ शिंदेंनी आपल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर, अमित शहाच्या जागी पण त्यांनी प्राईम मिनिस्टरच लिहिलंय, पण ते होम मिनिस्टर आहेत. एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर, नितीन गडकरी सेंट्रल मिनिस्टर, रामदास आठवले सेंट्रल मिनिस्टर, देवेंद्र फडणवीस डेप्युटी चीफ मिनिस्टर, अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर. नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या यादीत, जी यादी तुमच्याकडे पण आली आहे, त्याच्यातल्या 12व्या आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केलेलं आहे. आता Section 77 of the Representation of People's Act, more importantly the provision 7 of the model code of conduct, ह्याच्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता आणि कोणाची नावं घेऊ शकत नाही. अंडर आर्टिकल 324 अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे. कुठल्याही परिस्थितीत सेक्शन 77(1) मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले, तिथे कुठेही स्टार कॅम्पेनर नावाचं उपाधीच नाहीये. लीडर्स ऑफ अ पॉलिटिकल पार्टी, पॉलिटिकल पार्टी म्हणजे जी पॉलिटिकल पार्टी ते बनवते त्याचा जो प्राथमिक सदस्यत्व ज्यांनी घेतलंय तो. तुम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या यादीमध्ये टाकू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जे नाव टाकले ते निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. एवढंच नाही तर पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टचा देखील भंग आहे, आणि ज्याच्यात ह्या सगळ्या बाबत स्पष्टता आहे. ह्याच्याबद्दल अनेक जजमेंट्स आलेली आहेत आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर खुलासा केलेला आहे. त्याचं क्लॅरिफिकेशन जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं आहे. इन अदर वर्ड्स, अ पर्सन who is not a member of the party cannot be nominated as leader. म्हणजे ते काय आपण म्हणतो ना,
स्टार ऑफ द पार्टी फॉर द पर्पजेस ऑफ सेक्शन 77(1). या सगळ्या तक्रारी आम्ही दाखल केलेल्या आहेत, त्याचे पुरावे दिलेले आहेत, हे त्याचे पुरावे आहेत। शिवसेनेने असं पत्रक काढलेलं आहे। आपण स्टार कॅम्पेनिंग म्हणजे स्टार कॅम्पेनर म्हणून नाव देता तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घातलेलं आहे, त्यांनी जोगेंद्र कवाड्यांचं नाव घातलेलं आहे, महादेव जानकरांचं नाव घातलंय, अजित पवारांचं नाव घातलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांचं नाव घातलेलं आहे, JP नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, नरेंद्र मोदी, अमित शाह या सगळ्यांवरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे। शिवसेनेचं पत्र, हे बीजेपीचं पत्र। या बीजेपीच्या पत्रामध्ये 12, 13, 14 एकनाथ शिंदे 12, श्री अजित पवार 13 आणि रामदास आठवले 14 हे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि आचारसंहिता, कायद्याचा आणि आचारसंहितेचा दोन्हीचाही भंग केलेला आहे अशी तक्रार आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ईमेल करून सगळी कागदपत्र जोडून पाठवलेली आहे। We expect that this is a major error that you are using Narendra Modi as the Prime Minister of this country to come and participate in your. This creates pressure in the mind of people. If he announces anything, he will not announce as a political leader. He will announce anything which he will announce will be as the Prime Minister of this country. So this is लेवल प्लेइंग फील्ड नाहीच आहे याच्यात कुठे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणणं ठीक आहे, पण ते असं लिखित स्वरूपात देणं हे अतिशय चुकीचं आहे। हमने इलेक्शन कमीशन में एक कंप्लेंट दर्ज की है क्योंकि हमें लगता है कि पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट जो बहुत पुराना एक्ट है, उसका जो सेक्शन 77 है, उस सेक्शन 77 में नाम किसका आना चाहिए, कौन है वो, यादी में किसका नाम आना चाहिए, इसके बारे में विस्तृत से लिखा है। उन्होंने ये भी कहा है कि लीडर ऑफ द पार्टी, कोई स्टार भी नहीं लिखा है उधर, लीडर ऑफ द पार्टी। लीडर ऑफ द पार्टी यानी उस पार्टी का ही लीडर उस पार्टी का प्रचारक बन सकता है। तुम इसको लाके प्रचारक नहीं बना सकते हो। ये खर्चा छुपाने के लिए किया गया था। शिवसेना के यादी में तो और गफलत है, उन्होंने तो नरेंद्र मोदी जी को पंतप्रधान है, वो पंतप्रधान आप लिख नहीं सकते हैं। अमित शाह होम मिनिस्टर आप लिख नहीं सकते हैं। तुम्हारे मंत्री गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के मंत्री है, आप लिख नहीं सकते हैं। When the contest is going on, वो सब सिर्फ सदस्य है उस पक्ष के जिस पक्ष का वो प्रचार करने वाले। एंड मॉडल कोड ऑफ कंडक्ट में उन्होंने, चुनाव आयोग ने ही स्पष्टता दी है, और वो भी पुराने यानी 2007 में दी है कि जो पार्टी का मेंबर नहीं है उसको लीडर ऑफ द पार्टी करके प्रचार करने का लिखित स्वरूप में अधिकारी नहीं। सेक्शन 77(1) और उसको ही लेके अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेंसेस ऑफ कैंडिडेट सेक्शन 77(1) of the People's Representation Act 1951. इलेक्शन कमिशन हे विवेक बुद्धीने वागलं पाहिजे, तरच भारतात खुल्या मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील असा आम्हाला विश्वास आहे।
निवडणूक आयोगावरती आत्ताच अविश्वास दाखवणं हे माझ्याने शक्य नाही आहे. पण तुम्ही गेल्या 2-3 दिवसात बघत असाल की स्वतः UNO, अमेरिका, जर्मनी यांनी आपल्या निवडणुकांबद्दल काही म्हणणं मांडलेलं आहे. भारताच्या भूमिकेला, भारत नावाच्या राष्ट्राला जो जागतिक सन्मान होता की द मोस्ट लिबरल डेमोक्रेसी म्हणून आपली ओळखली जात होती, त्या लिबरल डेमोक्रेसीवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला जगभरात. ही या देशाची बदनामी आहे. आपल्याकडे मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील का नाही हे जागतिक दर्जावर जागतिक स्तरावरती विचारलं जाणं हे काय आपल्याला अभिमानास्पद नाही. नाही, आय ओनली आज वेर इज राघव छड्डा. मला माहित नाही ते काय येत नाहीत. मी तेच विचारलं ना, व्हेर इज राघव छड्डा. मी काय प्रश्न थोडी विचारले. कारण का राघव छड्डा दिसायला पाहिजे ना. आपला नेता जेव्हा अडचणीत आहे तेव्हा जे सगळं उपभोगत असतात त्यांच्याकडनं अपेक्षा असते की नेत्याच्या समोर येऊन उभे राहतील. तुम्ही आम्हाला बघितलं आम्ही कसे उभे राहिलो. तीच राघव छड्डाकडनं अपेक्षा आहे, बाकी कोण. अरविंद केजरीवाल गिरफ्तारी के बाद हर जो इंडिया अलायंस के जो ने इसका विरोध किया. आपने ट्वीट किया राघव छड्डा का नाम बताया, वो किस कॉन्टेक्स्ट में ट्वीट था? क्योंकि ऐसा है, उनके नेता हैं पाठक, वो दिखाई देते हैं. आतिशी जो है वो दिखाई देती है. इनके तमाम नेतागण दिखाई देते हैं. राघव छड्डा उनका एक अच्छा चेहरा था और कहा जाता था, यानी वो है ही कि वो बहुत बुद्धिवादी है. उसका इस समय पे न दिखना ये मेरे जैसे कार्यकर्ता को दुख देने वाला है. तो मेरे जैसे कार्यकर्ता के दिल की बात मैंने उधर कही. मैंने कोई नेता बीता के लिए नहीं कही है कि राघव छड्डा एक, मुझे लगता है कि लड़ने वाला नेता है. तो इस समय पे पार्टी के लिए आगे आके अगर कुछ वार भी होता है तो झेलने की तैयारी रखनी चाहिए. जयंत पटला मैं संग बोलूंगा. देखो हमने पूरा द रिप्रेजेंटेशंस ऑफ पीपल एक्ट 1950 का पेज नंबर 83 कोट करके दिया है और ये ऑफिशियल गैजेट कोट करके दिया है. सब कोट करके दिया है, हमने कोई छोड़ा नहीं है. भागने के लिए रास्ता नहीं छोड़ा है. क्या कार्रवाई हो सकती है? मतलब नहीं, तो अभी एक तो इनको पीछे लेना पड़ेगा ये सब कुछ, जैसे मैंने आपको दिखाया. ये संजय मोरे नाम के सेक्रेटरी है. लिस्ट ऑफ स्टार कैंपेनर्स. पहला ही नाम नरेंद्र मोदी एज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, बाकी के छोड़ दो. एट दिस जंक्शन ऑन एनी प्लेटफॉर्म नरेंद्र मोदी कैन नॉट गो एज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. So there are constraints as per the law and that law should be followed. That is what we have asked the election commissioner, and I think he will tell them to withdraw all this. And also mixing of political leaders in the list is also not acceptable according to the law. This is not our perception. This is the settled law. This settled law says that आप ये नहीं कर सकते. So that is what I wanted to inform, and I have informed well with all legal documents, all legal articles, constitutional judgments, everything is there. And we hope that Election Commission will remain non-biased and will come up for a fair election, not be biased towards the ruling party. And when there is a cloud around the Indian elections,
with internationally people feeling that elections might not be conducted in a fair way. Election Commission is the body where people have faith in. If you don't take action on immediate action on papers which are submitted with proof, there will be question mark on the behavior of the Election Commission. दूसरी चीज हमने आज लोगों के ध्यान में लाई है कि ये कमल का फूल है, ये हर दीवार पे छपवा रहे हैं। पूरे महाराष्ट्र में कमल का फूल हर दीवार पे दिख रहा है, प्रत्येक भिंतीवरती हे फुल पेंट केलं जात आहे। प्रश्न फुल पेंट केल्याचा नाहीये, आचारसंहिता ही फक्त विरोधी पक्षांना लागू आहे का एकदा स्पष्ट करावं। उद्या असाच आम्ही एक बोर्ड तयार केला आणि फटाफट 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 पेंट मारत आमचा सिम्बॉल जर प्रत्येकाकडे टाकलं तर हे मान्य होईल का? याबाबतची तक्रार मी कलेक्टर ठाण्याला केलेली आहे। अशाच तक्रारी आम्हाला धुळ्यावरनं प्राप्त झाल्या आहेत। आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातनं कार्यकर्त्यांनी अशा तक्रारी दिलेल्या आहेत आमच्याकडे, आणि हेच ते आहे। असंच फुल ते सगळीकडे स्टॅम्प आउट करतायत। त्याच्यामुळे ही एक ठरलेली यंत्रणा आहे जी हे काम करते आहे, आणि कायदा आमचं काय करणार हा जो एक मगरुरी आली आहे ती याच्यात दिसते। मी हे पण तुमच्या पुढे ठेवतो। मला महादेव जानकरांबद्दल काही बोलायचं नाही। त्यांनी ज्या काय भावना माझ्याकडे प्रकट केल्या आहेत त्या भावना माझ्या इथे आहेत, पण राजकारणामध्ये काही गोष्टी तोंडात येऊ द्यायच्या नसतात, ती पथ्य पाळायची असतात। ती पथ्य मी पाळणारा माणूस आहे, त्यामुळे महादेव जानकर कुठे गेले काय गेले याच्याशी मला काय करायचंय। पण त्यांचा व्हिडिओ तर तुमच्या हातात आहे ना, ते बोलताना हे साधा प्रश्न आहे ना, तुम्ही शरद पवार साहेबांबरोबर 4 वेळा चहा का प्यालात? बाकी मला काही विचारच नाही। तो मैंने ये तो कहीं नहीं कहा ना कि वो क्यों नहीं आए, वो भाग रहे हैं क्या। देखो ऐसा है, मुझे आज दिल्ली 3 बजे जाना था, मैं रुका क्योंकि मुझे ये सवाल नहीं पूछना चाहिए था कोई दिल्ली में कि तुम उधर क्यों नहीं दिखे। तो देखो ऐसे हालात में नेता के बाजू में दिखना ये बहुत बड़ी जिम्मेदारी होती है नेताओं की। जब नेता अपना छूंछ रहा है तो उसको तो ये एक्सप्लेनेशन पहले ही बाहर आ जाता। मैं अकेला नहीं सवाल पूछ रहा हूं, बहुत लोग सवाल पूछ रहे हैं क्योंकि वो उनका प्रवक्ता रहा है। और अभी वो जमाना चला गया कि वो इंग्लैंड में है, लंदन में है, पेरिस में है, कहां पे है, एक मोबाइल पे बाइट डाल दी फेंक दी तो इधर पूरे देश में 15 मिनट में करो। अता फरमाए वो जो है वो अच्छा होने दो, जिंदगी में उसका अच्छा ही होना चाहिए। पर अरविंद केजरीवाल जी का भी अच्छा ही होना चाहिए। इसलिए हमने पूछा कि राहुल के छड्डा कहाँ है।
माझं असं मत आहे की जेव्हा जेव्हा घर अडचणीत येतं तेव्हा तेव्हा सर्वात मजबूतीने उभी राहते ती स्त्री असते. तुम्ही पुरात वाहून गेलेलं घर बघा, एकडा उघडा पडलेला संसार बघा, खांद्यावर हात ठेवून नवऱ्याला समजवणारी स्त्रीच असते. घाबरू नका, मी तुमच्या बरोबर उभी आहे, आपण परत चालू करूया. स्त्री ह्या क्षणाला, वातावरणात, आव्हानाला दुर्गा म्हणून सामोरी जातात. जे पुरुष करू शकत नाही त्या महिला करून दाखवतात. इंदिरा गांधी या त्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे मला अभिमान आहे हेमंत सोरेनच्या बायकोचा आणि केजरीवालांच्या बायकोचा की आपला नवरा आत आहे, त्याच्यासाठी अश्रू नाही ढाळत बसले, त्या मैदानात उतरून लढतायत. तिथं आदिवासी आहे हेमंत सोरेनची बायको, उतरली आहे मैदानात. आणि हा लढणाऱ्या बायकांचा देश आहे. इथल्या बायकांनी तलवारी ठेवून नाही दिल्या. जिजाऊ माता असो, अहिल्याबाई होळकर असो, ताराराणी असो, महाराष्ट्राच्या अनेक अनेक बायका बघितल्या, भगिनी बघितल्या, माता बघितल्या, ज्यांनी कधी तलवारी खाली नाही ठेवल्या. औरंगजेबाला सरोकी पळो कडून सोडणारी स्त्रीच होती ना. शिवाजीला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाला ओळख देणारी कोण होती? आमची जिजाऊ माताच होती ना. तेव्हा मातेचं योगदान, एका भगिनीचं योगदान, एका स्त्रीचं योगदान कधीच वाया जात नाही. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही की त्या दोघींनी एकमेकींची भेट घेतली. खंबीर स्त्रिया एकच असतात आणि स्त्री एवढं खंबीरता ही पुरुषामध्ये नसते. बोलो ना. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष वारंवार आपली नाराजी व्यक्त करतोय की आम्हाला मुंबईमध्ये जागा दिल्या जात नाही, काँग्रेस टिकणार नाही, अशी काही नाराजी राष्ट्रवादीकडे आणि मित्र पक्षांनी ती ऐकायला हवी. आमची यादी ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की हा मित्र पक्ष आघाडी धर्म व्यवस्थित पाळतोय. शरद पवार साहेब आघाडी धर्माबाबत एकदम सुस्पष्टता ठेवणारे नेते आहेत. बरोबर. तो आप उधर बैठो, तो इधर बैठो. बंद. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल. अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतात. चर्चा आहे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडी पक्षांना ही जागा
काँग्रेसला द्यायची नाही अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपण याकडे कसं पाहता? घटक पक्ष जे मागणी करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे, कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही, कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत, शिवसेना पण आणि काँग्रेस पण, आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही. लोक म्हणतात की का गप्प बसलाय. गप्प बसलाय म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे, त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही. उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे. असं मी नाही म्हटलं. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर तुमचा एक मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी वेगळे जाहीर केले, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चा सुद्धा चालू आहे, तर ह्याचाही फायदा भाजपला होणार का? माझी अजूनही अपेक्षा आहे की ते आमच्याबरोबर येतील आणि आमच्याबरोबर त्यांनी यावे असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. ते असं म्हणतायत, प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की आता चर्चा संपलेली आहे. चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाही. प्रयत्न तर असतातच ना. चर्चा आमच्या सगळ्यांच्याच संपलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय. त्यामध्ये मागं पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय, संवाद करतोय. त्यामुळे आता 3 पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत. आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही, म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे. आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत. राष्ट्रवादी आशावादी अरे प्रचंड आशावादी. तुम्ही आशा सोडू नका. ते झालं ना त्या दिवशी, रोज गोविंदा कसं करताय. हा, तुमच्यापेक्षा चांगली ऍक्टिंग करतात आणि गोविंदा म्हटलं मिरचीला पण माहिती आहे. काय मी माझं फर्स्ट हँड माझा जे रिस्पॉन्स होता तो मी त्या दिवशी दिला. गोविंदाबद्दल लोकांचं मत काय, आणि माझं पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होतं. आता त्या उत्स्फूर्तपणाने आता माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे. त्याचं मी काय सिनेमात काम नाही केलेलं. तो नट चांगलाच आहे म्हटलं. माझ्यापेक्षा चांगला आहे पण निवडून एवढा चांगला नाहीये, निवडून येण्या एवढा चांगला नाही असं माझं म्हणणं होतं. सर आपने भी 5 सीटें का ऐलान किया, ये लिस्ट कितनी लंबी है और कई सारी सीटों को लेकर फ्रेंडली फाइट की बात बहुत ज्यादा सामने है. अभी आपने जिन लोगों का ऐलान किया कि ये लिस्ट और भी लंबी है, तो कितने लोगों की लिस्ट है और जो फ्रेंडली फाइट की बात बार बार सामने आ रही है उसे लेकर आपका क्या मतलब? फ्रेंडली फाइट नहीं होनी चाहिए. सारे तीनों पार्टियों ने इकट्ठा बैठ के पूरा निर्णय करके काम करना चाहिए. ये फ्रेंडली फाइट एक जगह होती है तो अनेक जगह हो सकती है. इसकी जानकारी हम तीनों पार्टियों के नेताओं को है. इसलिए फ्रेंडली फाइट करना ये एडवाइजेबल नहीं है और हम ये फ्रेंडली फाइट होने से लोगों को रोकने की कोशिश करेंगे. लंबी हो जाएगी. सर वंचित बहुजन आघाड़ी के साथ अभी भी आप बार-बार कहते हैं चर्चा शुरू है, सभी चर्चा शुरू है, सिर्फ कहने के लिए बजाय कि चर्चा शुरू. थोड़े देर के पहले मैं उनको ही जाके मिल के आया. उनको जाके राजगढ़ पे जाके उनको मिल के आया मैं, प्रकाश आंबेडकर साहब को, थोड़े 1 घंटे के पहले.
क्या रिस्पॉन्स था? ती नाही सांगणार, तुम्ही इतक्या उशिरा. चर्चा क्या हुई वो लोग बताएं, लेकिन रिस्पॉन्स क्या रहा, क्या नहीं, चर्चा हमारी लगातार कोशिश है, सारी शक्तियां इकट्ठा आई तो हमें विजय प्राप्त हो सकता है, और इसीलिए हमारी आखिर तक कोशिश रहेगी कि सारे लोगों को इकट्ठा करें, और इसीलिए मैं उनकी जाके मुलाकात करके ही मैं आया हूँ। उनके भी कुछ मुद्दे हैं, उसके बारे में भी हमने चर्चा की। वो वैलिड है आपके? वो वैलिड मुद्दे हैं आपके नजरिए से जो मुद्दे हैं? नहीं, ऐसा मैं अभी ओपनली कहना ठीक नहीं है, लेकिन मैंने चर्चा की है उनसे। नाही, आता ते चर्चा कशाची चर्चा आता बाहेर सांगणं शक्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन. असं मानू शकतो की काहीतरी चमत्कार होईल या सगळ्या घडामोडीनंतर. नाही, असं आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी, अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्याबरोबर यावे, असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे. पहिल्या फेजचे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय, त्यामुळं अजून 4 फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे. 4 वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे प्रयत्न हे आमचे जारी राहतील असं मला वाटतं. आपकी अगर परमिशन हो तो ये एयरपोर्ट जाना चाहते हैं तो उनको जाने दीजिए. ये अमर काळे आरवी वर्धा कॉन्स्टिट्यूंसी, वर्धा जिले के आरवी कॉन्स्टिट्यूंसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है. वो हमारे वर्धा के उम्मीदवार रहने वाले हैं, और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया, और हम सब राष्ट्रवादी के सब नेता उस जिले के, उन्होंने सारे ने इकट्ठा आके उनके लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा, और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यत्व उन्होंने स्वीकारी, और मैंने आपके सामने ये घोषणा की. नीलेश लंके जो एमएलए है, उन्होंने रेजिग्नेशन विधानसभा के सभा अध्यक्ष के पास आज भेजा. वो भी हमें उसका रिसीट प्राप्त हुआ, पहुंचा है उधर, और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया. नाही, अजून नाही, कारण माझ्याकडे काही आहेच नाही, त्यामुळे काही नोटीस सिस्टम मला भीतीच नाहीये. तुम्ही इथं आले ते आमच्या उमेदवारांना धमकवायला आले. अरे आता उमेदवारी घोषित केली आहे, नोटीस याच्या आधी कशा येतील, आता नंतर येतील. त्यांचा ते राजकारणात त्यांची संघटना किंवा ते राजकारणात त्यांनी आतापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही, किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाहीये, आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत, प्रयत्न करतायत. ते त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर SIT पण बसवण्यात आलेली आहे. त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे, आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे, आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही. सर, महादेव जानकरांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि आज त्यांची उमेदवारी जी आहे ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनाही बारामतीतून बोलावलं त्यांना. महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली, पवार साहेबांची चर्चा झालेली,
ते 3 जागा लोकसभेच्या आधी मागत होते, पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या, त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी माढ्याला उभं राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती. पवार साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाची केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून. माझ्याशी ते बोललेले होते 2-3दा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली. म्हणून आता तिथं नवीन उमेदवार हुडकण्याचं काम आता चालू आहे, म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही, तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं. नाही, त्यांनी 3 जागा मागितल्या. त्या 3 जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. 2 जागा त्यांनी मागितल्या. त्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माढा ही जागा होती आणि म्हणून ती माढा आम्ही जागा देऊ केली. त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडे गेल्यावर, त्यामुळं मागितले 2 जागा आणि 1 जागा मिळाली म्हणून 50% मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे 3 जागा मागितलेल्या पण मिळाली एकच, म्हणून 33% जागा मिळाल्या. 33% आम्हाला प्रतिसाद मिळाला. हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन. जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देईन. भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही, कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही. माझे ते व्यक्तिगत स्नेही आहे. त्यांनी खरं म्हणजे तिकडे जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडे जावं लागतंय तर मला जास्त आनंद झाला असता, पण तसं काही त्यांनी कळवलं नाही. एकदम आम्ही टीव्हीवरच बघितलं की ते तिकडे गेले आणि उडी मारली. ये आपके एक तरह से आरोप भी करते हैं कि सीट आपसे मांग रहे थे, तो आप नहीं दे रहे थे, वहाँ ज्यादा जगह मिल रही उससे वो संगठनों के साथ चले गए. उनका जो एलिगेशन है आपसे क्या एलिगेशन है? मुझे कह रहे हैं 3 सीट आपसे मांग रहे थे लेकिन वहाँ वो लेकिन जो दावा करके आपसे बाहर जाने. उधर कितनी जगह मिली उनको? एक ही मिली. यहाँ भी एक ही हम दे रहे थे. उधर 2 मिलती उनको तो मैं समझ सकता था, लेकिन उधर भी एक है, इधर भी एक है. काफी समय से जो युति महायुति है महाराष्ट्र में वो उनको निग्लेक्ट करती थी और कदम कदम उनको अवमानित करती थी और इसीलिए वो हमारे साथ अपमान होने के बावजूद उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है, हम आपके साथ आने चाहते हैं. और सबसे वो मिले और हमारी बहुत अच्छी बात हुई और अचानक वो कैसे वहां गए मालूम नहीं. कुछ कारण होगा उनका, कुछ निजी कारण होगा. Thank you.